नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। वाकड्या नजरेने बघाल तर चुन चुन के मारेंगे। भाजपा आमदार नितेश राणेंचे हे वादग्रस्त विधान आहे। तुमच्या मिरवणुकीमधून एक जणही सुखरूप घरी जाणार नाही, हिंदू अंत करतील, असं वादग्रस्त विधान राणेंनी केलंय। नितेश राणेंच्या विरोधात अचलपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन धर्मांमध्ये कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तुम्ही अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना। आम्ही काय नुसतं सहन करण्यासाठी बसलेलो नाहीये। जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील। एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हा लोकांना इथे जातो। कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल, एक लक्षात ठेवा। शिंदेंचा घातपात करण्याचा डाव होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केलेला आहे। नक्षलींच्या माध्यमातून शिंदेंना कोण धमक्या देत होतं असा सवाल त्यांनी केलाय। शिंदेंनी सर्व डावपेच जे आहे ते ओळखलेले होते असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। नक्षलिस्टच्या धमक्या शिंदे साहेबाला कशाच्या माध्यमातून कोण देत होतं धमक्या? मग जेव्हा पोलिसांनी Z+ यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं, त्या फाईलीवर सही का केली नाही? काय कारण होतं? काय फरक पडला असं तुम्हाला? परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं। परंतु ते एकनाथ शिंदे होते, ते ह्या सर्व डावपेचाला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले। उद्धव ठाकरे आनंद दिघेंचं खच्चीकरण करत होते असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केलाय। ठाकरेंनी दिघेंचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता। दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली असं रामदास कदम यांनी म्हटलंय। ठाकरेंनी मोठे होणाऱ्यांचे पंख कापले, त्यात माझ्यासह दिघेही होते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे। की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळेला होत होतं हे 100% सत्य आहे। उद्धव ठाकरेंना भीती असावी की माझ्यापेक्षा महाराष्ट्रातून मोठा भविष्यात होता कामा नये। जसे अनेक नेत्यांचे पंख कापले त्यांनी माझ्या सकट, सो त्यांचेही पंख कापण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले की काय हा संशय देखील माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे। नरहरी झिरवाळ आजपासून मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करणार आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा GR काढू नका, नरहरी झिरवाळ यांची सरकारकडे मागणी आहे। झिरवाळांसह इतर आमदारही आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। सलग 2 दिवस मवियाच्या जागावाटपावर बैठका होणार आहेत। मागील आठवड्यामध्ये मविया नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला होता। मुंबईमध्ये आज भाजपचं विजय संकल्प संमेलन असणार आहे। फडणवीसांच्या हस्ते भाजपच्या संकल्प संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव आहे। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10:30 वाजता बैठक होणार आहे। राज्यामधील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे। आचारसंहितेपूर्वी कामांचा आढावा घेतला जाणार आहे। भाजपचे कल्याण जिल्हा सचिव विलास रनवे शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटामध्ये आता प्रवेश करणार आहेत। कल्याण पश्चिममध्ये शिंदे गट भाजपमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच भाजपला हा एक मोठा झटका मानला जातोय।